भारत पाकिस्तानात होत असलेल्या युद्धाचे परिणाम जैसलमेरच्या भटोडा गावातही पाहायला मिळतात। काल रात्री पाकिस्ताननं एक मिसाईल या गावावरती टाकल्याची माहिती मिळते आणि त्याचे जे अवशेष आहेत ते सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत। हे बघा, हा सगळा परिसर जो आहे तो भटोडा गावाचा आहे आणि इथल्या एका शेतामध्ये आपण पाहतो की किती मोठा खड्डा झालेला आहे। जवळपास 12 फूट रुंद आणि खोली जी आहे ती 3 फूट इतकी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि जे मिसाईलचे पार्ट आहेत ते संपूर्ण गावामध्ये पसरलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीचे हे सगळे मिसाईलचे पार्ट्स आहेत जे सध्या मी दाखवतोय। हे बघा, हे सगळे छोटे छोटे पार्ट जे आहेत ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संपूर्ण गावामध्ये या मिसाईलचे जे पार्ट्स आहेत ते बघा इथे दिसत आहेत, पाहायला मिळतात। तर तुकडे सगळीकडे शेतामध्ये पसरलेले आहेत। काही बकऱ्या या ठिकाणी बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्या बकऱ्या सुद्धा या ब्लास्टमध्ये त्या देखील वारल्याची माहिती मिळते। हे सगळे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बघा, हे दारूगोळा आपल्याला या मिसाईलच्या आतला इथे पाहायला मिळतोय। त्यासोबत इथं देखील दारूगोळा पडलेला आहे। सगळ्या शेतामध्ये जो इथला आतला जो दारूगोळा आहे तो पसरलेला आहे, विखुरलेला आहे आणि जे पार्ट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत। बघा, सगळीकडे शेतामध्ये हे सगळे पार्ट्स पडलेले आहेत आणि या मिसाईल ब्लास्टची दाहकता जी आहे ती इतकी जास्त होती की सगळी धूळ जी आहे ती इथे असलेल्या जे पाईप्स आहेत त्याच्यावर सुद्धा पाहायला मिळते। एक तुकडा या पाईपवर सुद्धा आपल्याला दिसतोय की कशा पद्धतीनं हा ब्लास्ट झाला आहे। बघा, मोठे तुकडे या ठिकाणी आपण पाहतोय की इथे दिसत आहेत। हे सगळे मिसाईलचे पार्ट्स आहेत जे काल रात्री मिसाईलने हल्ला करण्यात आला त्याचे हे सगळे तुकडे या ठिकाणी दिसत आहेत। जवळपास 3 स्फोटाचे आवाज जे ते गावकऱ्यांनी ऐकले आणि मग एकच धावपळ सुरू झाली। काही ठिकाणी मोठे मोठे स्फोट सुद्धा पाहायला मिळाले, आगीचे गोळे देखील पाहायला मिळाले आणि मिसाईलचा एक जो पार्ट आहे तो इथल्याच भटोडा गावातील एका शेतामध्ये पडलेला आहे। जवळपास इथून ते डिस्टन्स जे आहे ते 150 ते 200 मीटरपर्यंत आहे आणि तिथपर्यंत या मिसाईलचे जे तुकडे आहेत ते पडलेले आहेत। काही बकऱ्यांचे अवशेष जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पडल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला दिसतंय। तर एकंदरीतच आता आर्मीचे जे जवान आहेत ते घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर या संपूर्ण ब्लास्टचा रिपोर्ट जो आहे तो तयार करण्यात आला आणि रिपोर्ट तयार करून आर्मीचे जवान आहेत ते आता निघून गेलेले आहेत। मात्र ब्लॅकआउट आज पुन्हा एकदा 6 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गावकऱ्यांनी सुद्धा त्याची तयारी केलेली आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर, भटोडा।